नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी किंवा आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आजचा आपला भाग असणार आहे 515वा. या भागामध्ये आपण 1 व 2 जून 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. प्रश्न पहिलाच आहे, येणाऱ्या भरतीमध्ये हमखास विचारला जाईल. जवळपास प्रत्येक परीक्षेमध्ये यावर एखादा प्रश्न हा विचारला जातोच, त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे. याबाबत स्पेशल व्हिडिओ आपण उद्या बनवणारच आहोत. त्याचं नाव असेल बघा IPL 2026 स्पेशल. त्यामध्ये सर्व महत्त्वाची माहिती आपण कव्हर करून घेणार आहोत. त्यापूर्वी आज जो काही प्रश्न आहे बघा, त्यामध्ये काही महत्त्वाचे टॉपिक असतील बघा, तर ते या ठिकाणी कव्हर करून घेऊया. प्रश्न पहिला आहे, 19वा हंगाम यावर्षी नुकतंच पार पडलं, तर या 19व्या IPL 2026चा विजेता संघ खालीलपैकी कोण ठरला आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. ज्याचं उत्तर आहे पर्याय अ, RCB किंवा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू. लक्षात ठेवायचं आहे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाने IPLमध्ये सलग दुसऱ्यांदा बघा विजेतेपद पटकावलेलं आहे. गेल्या वर्षी देखील IPL 2025चा विजेता हा RCBचा होता आणि IPL 2026चा देखील विजेता हा RCBचा ठरलेला आहे. महिलांनी देखील 2 विजेतेपद पटकावलेले आहेत आणि पुरुषांनी देखील IPLमध्ये 2 विजेतेपद पटकावलेले आहेत. दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत. आता दोन्ही जे विजेते आलेले आहेत बघा, तर त्यावेळी कर्णधार जर आपण पाहिला तर रजत पाटीदार होता. कोण? रजत पाटीदार. या संघाने पराभव कोणाचा केला तर गुजरात टायटन्स. गुजरात टायटन्स हा उपविजेता ठरला असून RCB हा विजेता ठरलेला आहे. दोन्ही संघांचे कर्णधार RCBचा होता रजत पाटीदार आणि गुजरात टायटन्सचा आहे शुभमन गिल. या 19व्या आवृत्तीमध्ये सर्वाधिक रन्स जर आपण पाहिल्या तर त्या वैभव सूर्यवंशी याने पटकावलेल्या आहेत. किती? तर 776. एकूण 16 सामने खेळला, 776 धावा त्या ठिकाणी केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर आहे शुभमन गिल, तिसऱ्यावर आहे साई सुदर्शन. त्यानंतर हे झालं ऑरेंज कॅप. ऑरेंज कॅप हा सर्वाधिक रन्स जो करतो बघा, तर त्याला प्राप्त होते. पर्पल कॅप कोणाला मिळालेले आहे, तर यामध्ये कगिसो रबाडा जो गुजरात टायटन्स संघाचा खेळाडू आहे, याने सर्वाधिक विकेट्स घेतलेल्या आहेत. किती? 29. दुसऱ्या क्रमांकावर आहे भुवनेश्वर कुमार, तिसऱ्या क्रमांकावर आहे जोप्रा आर्चर. हे लक्षात ठेवायचं आहे. एकूण सामने खेळवण्यात आले 74. यामध्ये 15 शतके बनलेले आहेत, 154 अर्धशतके बनलेले आहेत. आणि जर आपण पाहिलं तर IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण आहे? सर्वात महागडा खेळाडू तर ऋषभ पंत आहे बघा, ऋषभ पंत. लक्षात ठेवायचं आहे, IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू. त्यानंतर येतो श्रेयस अय्यर. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. सर्वाधिक 6 कोणी मारले आहेत IPLमध्ये, यावर्षी हा प्रश्न बनतो बघा. कारण क्रिस गेल जो युनिवर्स बॉस म्हणून समजला जातो बघा, तर या क्रिस गेलला आपला भारताचा नवीन युवा जो आहे बघा वैभव सूर्यवंशी, जो बिहार राज्याशी बिलॉंग करतो, तर या बिहार राज्यातील वैभव सूर्यवंशी हा राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळतो बघा IPLमध्ये. आणि या वैभव सूर्यवंशीने बघा IPLमध्ये सर्वाधिक 6 मारलेल्या आहेत. कोणाचा विक्रम मोडलेला तर क्रिस गेल. क्रिस गेलला मागे टाकत त्याने सर्वाधिक षटकार हे IPLमध्ये मारलेले आहेत एका हंगामामध्ये. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यावर्षीची सर्वोच्च धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आहे बघा 152. कोणी बनवलेली आहे तर ती बघा लोकेश राहुलने देखील बनवलेली आहे. त्यानंतर दुसरे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. जो काही विजेता संघ ठरला बघा RCB, तर या RCBला बक्षीस रक्कम किती प्राप्त झालेली आहे तर 20 कोटी प्राप्त झालेले आहे. उपविजेत्याला 12.5 कोटी आणि तिसऱ्या स्थानावर आहे राजस्थान, तर या राजस्थानला 7 कोटी. चौथे स्थान हैदराबादला 6.5 कोटी. एमर्जिंग प्लेअर कोण ठरलेला आहे? वैभव सूर्यवंशी ठरलेला आहे. त्याला टाटा सिएरा देखील कार प्राप्त झालेले आहे. कॅच ऑफ द सीझन ठरलेला आहे मनीष पांडे. प्लेअर पे अवॉर्ड जिंकलेला आहे पंजाबने. ऑरेंज कॅप वैभव सूर्यवंशी मगाशी आपण पाहिलं. पर्पल कॅप कगिसो रबाडा. सर्वाधिक षटकार जर आपण पाहिलं मगाशीच पाहिलं तर वैभव सूर्यवंशी आणि व्हॅल्युएबल प्लेअर देखील ठरलेला आहे वैभव सूर्यवंशी. जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे.
IPLची सुरुवात विचारली जाते. 2008 साली IPLची सुरुवात झालेली आहे. त्यावेळी राजस्थान रॉयल्स हा पहिला IPL विजेता संघ ठरला होता. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. सर्वाधिक विजेते IPLचे जर आपण पाहिले तर ते 5-5 आहेत. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स. दुसरा प्रश्न आहे, भारताचे तिसरे नवीन CDS खालीलपैकी कोण बनलेत किंवा तिसऱ्या CDSपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? त्या अगोदर पहिले 2 माहिती पाहिजेत. पहिले 2 आहेत बघा. पहिले आहेत जनरल बिपिन रावत यांचं अपघाती निधन झालं होतं. त्यानंतर यांच्या जागेवर दुसरे CDS म्हणून अनिल चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. आणि आता तिसरे ठरलेले आहेत NS राजा सुब्रमण्यम. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर NS राजा सुब्रमणी हे बघा भारताचे तिसरे CDS म्हणून नियुक्ती करण्यात त्यांची आलेली आहे. यांच्यावरती कोण असतात तर राष्ट्रपती. राष्ट्रपतीनंतर बघा CDS असतात. त्यानंतर तिन्ही जे दल आहेत बघा तर त्यांचे प्रमुख असतात. हे लक्षात ठेवायचं आहे. या सर्वांचे प्रमुख कोण असतात तर राष्ट्रपती असतात. हे लक्षात ठेवायचं आहे. तिसरा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली किंवा मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क, न्यायमूर्ती रवींद्र घुगे. न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची बघा मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. त्याचं कारण तर नुकतंच बघा जे काही मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते बघा न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, तर यांची सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. कोणाची तर श्री चंद्रशेखर यांची बघा सुप्रीम कोर्टामध्ये नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर या पदावर आता कोणाची नियुक्ती करण्यात येईल त्यासाठी बघा हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्यावर आता जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. नुकतंच 5 न्यायाधीशांची बघा सुप्रीम कोर्टामध्ये नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे जे काही मुख्य न्यायाधीश होते बघा न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, तर यांची देखील जागा त्या ठिकाणी आहे. आणि त्यानंतर हे पद रिक्त झाले आणि या पदावर सध्या तरी हंगामी म्हणून रवींद्र घुगे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. माजी मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. एकूण 5 जणांची नियुक्ती झालेली आहे. त्यामध्ये यांचं देखील नाव असणार आहे. ही जी काही रवींद्र घुगे यांची नियुक्ती करण्यात आली बघा तर ती कलम 223 अंतर्गत राष्ट्रपतींनी नियुक्ती केलेली आहे. कलम 223 हा लक्षात ठेवायचा आहे. नियुक्ती केलेली आहे राष्ट्रपतींनी. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत आपल्याला माहिती असतील तर कमेंट करून सांगायचं आहे. चौथा प्रश्न आहे, भारताचे 27वे नौदल प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर भारताचे 27वे नौदल प्रमुख जर आपण पाहिले तर त्या ठिकाणी पर्याय ड कृष्णा स्वामीनाथन. ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन हे बघा भारतीय नौदलाचे 27वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. नौदल प्रमुखास बघा ॲडमिरल असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेमध्ये विचारलं जातं. लष्कर प्रमुखास जनरल, नौदल प्रमुखास ॲडमिरल आणि हवाई दल प्रमुखास एअर चीफ मार्शल हे देखील म्हटलं जातं. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नौदल जे आहे बघा नौदल, तर या नौदलाचे जनक परीक्षेमध्ये बहुतेक वेळा विचारण्यात आलेले आहेत. तर भारतीय नौदलाचे जनक जर आपण पाहिले तर ते बघा छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटलं जातं. ब्रीदवाक्य काय आहे नौदलाचं? शनु वरुण, याचा अर्थ होतो जलदेवता, वरुण हमारे लिए शुभ हो असा होतो. हे नौदलाचे बोधवाक्य किंवा ब्रीदवाक्य हे लक्षात ठेवायचं आहे. भारतीय नौदलाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी 3 प्रमुख कमांड्समध्ये विभागणीही करण्यात आलेली आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. ते आहे बघा पूर्व नौदल कमांड, दक्षिण नौदल कमांड. एक कोणता आहे याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. नौदल दिन जर आपण पाहिला तर तो बघा 4 डिसेंबरला साजरा केला तो नौदल दिन. कशासाठी? तर बघा 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात ऑपरेशन ट्रायडेंट अंतर्गत कराची बंदरावर भारतीय नौदलाने केलेल्या यशस्वी हल्ल्याच्या स्मरणार्थ हा जो काही दिवस आहे बघा 4 डिसेंबर, तर तो साजरा केला जातो भारतीय नौदल दिन म्हणून. लक्षात ठेवायचा आहे. कोणात प्रमुख? कृष्णा स्वामीनाथन. प्रश्न क्रमांक 5 आहे, बांगलादेशामध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्या जागी बघा पर्याय अ दिनेश त्रिवेदी यांची बघा बांगलादेशामध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्तीही करण्यात आली आहे.
6वा प्रश्न आहे, सुप्रीम कोर्टामध्ये एकूण किती नवीन न्यायाधीशांची नियुक्ती ही करण्यात आली? तर एकूण 5 न्यायाधीशांची नियुक्ती ही सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात आलेली आहे. त्यांची नावे आपण या ठिकाणी कव्हर करून घेणारच आहोत. त्यापूर्वी यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे होते बघा, श्री चंद्रशेखर, तर यांचं देखील नाव आहे. त्यांच्या जागेवर मगाशीच आपण पाहिलं कोणाची नियुक्ती करण्यात आली, ते पुन्हा एकदा घेणार नाही आहोत. 5 जे काही न्यायाधीश आहेत बघा, तर ते या ठिकाणी कव्हर करून घेऊया. पहिलं नाव आहे श्री न्यायमूर्ती शील नागू. दुसरं नाव आहे श्री चंद्रशेखर, जे मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे न्यायाधीश आहेत बघा. तिसरं आहे श्री न्यायमूर्ती संजीव सचदेवा. चौथे आहेत श्री न्यायमूर्ती अरुण पल्ली. आणि 5वे आहेत श्रीमती व्यंकिटा सुब्रमणी मोहना. अशी 5 नावे आहेत बघा, ज्यांची नियुक्ती ही सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात आलेली आहे. थोडीशी एक्स्ट्रा माहिती जर आपण पाहिली तर जी काही परीक्षेसाठी 4-5 महत्त्वाचे मुद्दे आहेत बघा, त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाची मंजूर न्यायाधीश संख्या किती आहे? 38 आहे. किती? 38 लक्षात ठेवायचं आहे. सध्याची संख्या किती झालेली आहे? 37 झालेली आहे. किती? 37. सध्या सुप्रीम कोर्टामध्ये किती न्यायाधीश आहेत? 37 आहेत. मंजूर न्यायाधीश संख्या किती आहे? 38 आहे. सर्वोच्च न्यायालयात 5 नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली, त्यामुळे आता न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ही 37 झालेली आहे. 5 नावे आपण या ठिकाणी कव्हर केलेलीच आहेत. मुख्य न्यायाधीश कोण आहेत भारताचे? सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत? कमेंट करून सांगा. 7वा प्रश्न आहे, सुमन कल्याणपूर यांचं नुकतंच निधन झालं असून त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर त्या बघा, गायन किंवा गायक या क्षेत्राशी संबंधित होत्या. त्या ज्येष्ठ पार्श्वगायिका होत्या बघा, सुमन कल्याणपूर, ज्यांचं नुकतंच निधन झालं आहे. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, तेलंगणा राज्य स्थापना दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर तेलंगणा राज्य स्थापना दिवस जर आपण पाहिला तर तो बघा 2 जून, पर्याय क 2 जूनला साजरा करण्यात आलेला आहे. याबद्दल थोडीशी माहिती पाहूया. जर माहिती आपण पाहिली तर तेलंगणा राज्याची स्थापना जर आपण पाहिली तर 2 जून 2014 साली झालेली आहे. कोणत्या प्रदेशाचं विभाजन करण्यात आलं? तर बघा, आंध्र प्रदेश या राज्यातून तेलंगणा राज्याचं विभाजन करण्यात आलं आणि स्वतंत्र तेलंगणा राज्य स्थापन करण्यात आलं. केव्हा? तर 2 जून 2014 मध्ये. तेलंगणाची राजधानी काय आहे? हैदराबाद आहे. तेलंगणाचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी. त्यानंतर राजधानी आपण पाहिलीच आहे. भारताचे तेलंगणा हे कितवे राज्य आहे? तर 29वे आहे. लक्षात ठेवायचं आहे, 29वे. सर्वात तरुण राज्य जर विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे तेलंगणा. भारताचे तेलंगणा हे सर्वात तरुण राज्य आहे. हा जो काही दिवस आहे बघा 2 जून, तर हा तेलंगणामध्ये स्टेट फॉर्मेशन डे म्हणून मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. राज्य निर्मितीसाठी दीर्घकाळ स्वतंत्र आंदोलन झालं होतं. लक्षात ठेवायचं आहे, हा दिवस तेलंगणामध्ये स्टेट फॉर्मेशन डे म्हणून मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. मित्रांनो, अशा प्रकारे काही महत्त्वाचे जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत बघा, तर ते आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्कीच सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. उद्या आपण स्पेशल IPL टॉपिक कव्हर करून घेणारच आहोत. तो देखील आपल्याला जास्तीत जास्त पाहायचा आणि शेअर करायचा आहे, कारण त्यावर भरपूर प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.